डोंबिवलीच्या सुदर्शन नगर इथे विद्युत वाहिनीवर झाड कोसळलं आणि त्यामुळे विद्युत पुरवठा खंडित झालाय। कल्याण डोंबिवलीमध्ये एका दिवसामध्ये 18हून अधिक ठिकाणी झाडं पडलेली आहेत। त्या वाहनांचं मोठं नुकसान झालंय। तर सुदैवाने या घटनेमध्ये कुठली जीवितहानी झाली नाहीये। काल मुंबईमध्ये अशीच एक घटना घडली होती। शाळेच्या बसवर झाड कोसळलं होतं, त्यामध्ये एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला होता आणि या अनुषंगाने कल्याण डोंबिवली सुद्धा महानगरपालिकेने आता झाडांचं ऑडिट करावं अशी मागणी जोर धरू लागलेली आहे। तर मुसळधार पावसामुळे काही ठिकाणी झाडं कोसळण्याच्या घटना घडल्यात। कल्याण डोंबिवलीमध्ये काल अशा प्रकारे 18 झाडं कोसळल्याची पुढे आलेलं आहे आणि त्यामध्ये काही वाहनांचं नुकसान झालंय। एका ठिकाणी झाड कोसळल्यानं एक कार पूर्णपणे झाडाखाली दबली गेली होती। या ठिकाणी काही दुचाकी सुद्धा पार्क केल्या होत्या। या दुचाकींचं सुद्धा नुकसान झालेलं आहे। त्यामुळे अशा प्रकारे ते जीर्ण आणि जुन्या झाडांचं कुठेतरी ऑडिट व्हावं अशा प्रकारे मागणी होतीये। काय नेमकी सगळी परिस्थिती आहे आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी आतिश भोईर यांनी। कल्याण डोंबिवली परिसरामध्ये कालपासून पावसाची संततधार सुरू आहे। तर रात्रीची आहे विश्रांती घेतल्यानंतर कल्याण डोंबिवलीमध्ये अनेक ठिकाणी जे आहेत झाडे पडल्याची घटना आहे। एका दिवसामध्ये 18 झाडं जी आहेत ती पडल्याची घटना जी आहे। तर त्यामुळे कल्याण आणि डोंबिवलीमध्ये झाडं पडल्याने बरेच जे आहे कार जे आहेत त्यांचं नुकसान झालेलं आहे। तर काल मध्यरात्री जे आहे ते डोंबिवलीच्या सुदर्शन नगर येथील जे मुख्य विद्युत वाहिनी आहे त्याच्यावरती 4 ते 5 झाडं जे आहेत ते कोसळल्याने विद्युत पुरवठा जो आहे संपूर्णतः हा इकडच्या परिसरात बंद करण्यात आलेला आहे। आपण पाहू शकता की महानगरपालिकेचे कल्याण डोंबिवलीचे फायर ब्रिगेडचे कर्मचारी आहेत ते संपूर्ण जे आहेत ते झाडं तोडण्याचं काम सुरू करण्यात आलेलं आहे। त्याचप्रमाणे MSCBची जी लोक आहेत ते देखील जे इथे घटनास्थळी आलेले आहेत, कारण की हा जो परिसर या परिसरामध्ये जे मुख्य विद्युत वाहिनी जे आहेत त्याच्यावरती झाडं पडल्याने जे आहेत ते लाईटच्या ह्या संपूर्ण परिसरात बंद झालेले आहेत। कारचं देखील नुकसान झालेले आहे। फायरचे जे अधिकारी आहेत त्याचप्रमाणे कर्मचारी आहेत ते झाडं तोडण्याची जे आहे ते कामं करतात। कालच एक मुंबईमध्ये मोठी दुर्घटना घडली होती। झाड पडून एका शाळेच्या लहान मुलाचा मृत्यू देखील झालेला होता। त्यामुळे कल्याण डोंबिवलीमध्ये देखील अनेक जी झाडं आहेत ती मोठमोठी जी झाडं ती पडलेली आहेत। त्यामुळे नागरिकांकडून बोललं जातं की कल्याण डोंबिवलीमधले पण झाडांचे देखील ऑडिट करावं जेणेकरून मोठी दुर्घटना होणार नाही। कॅमेरामन दिनेश जाधवचा आतिश भोईर, जी मीडिया, डोंबिवली।